नमस्कार. मी चंद्रशेखर गुलवाडे, माजी जिल्हा समुपदेशक, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अमरावती, तसेच गणित शिक्षक, जनता हायस्कूल हरम, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. या ठिकाणी आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्याकरता आपण या शिक्षण परिषदेमध्ये आज आपण बोलत आहोत. गेल्या 1.5 वर्षापासून पॅन्डेमिकमुळं आपण सर्वजण आपले विद्यार्थी, पालक वर्ग, विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये काय करावं या संदर्भामध्ये खूप त्रस्तता त्याच्यामध्ये आढळून आलेली आपल्याला दिसून येते. परंतु त्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा झाली, पासआउट झालेत, 12वीची परीक्षा झाली, पासआउट झालेत, पर्सेंटेज मिळालं, करिअर आपलं कसं निवडावं. 1-2 वर्षापूर्वी साधारणतः महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं SCRT पुणे यांच्या वतीनं ॲप्टिट्यूड टेस्ट नावाचा इंटरेस्ट चाचणीचा एक प्रकार साधारणतः 10वी नंतर विद्यार्थ्यांचा घेतला जात होता. आता त्यातून मग विद्यार्थ्याचा कल बाहेर पडत होता, विद्यार्थ्याची क्षमता काय ते बाहेर पडत होती आणि त्यातून मग मुलांना एक प्रकारचं गायडन्स दिलं जात होतं. परंतु आता यावर्षी कोविडमुळं असं काही शक्य झालं नाही आणि म्हणून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक वेबिनार सुरू आहे. साधारणतः फेसबुकवर, यूट्यूबवर शासनाच्या वतीनं दीक्षा ॲपचा उपयोग केला जात आहे. स्वाध्याय प्रक्रिया, स्वाध्यायमाला राबवली जात आहे. सोबत सेतूसारखा मोठा पायाभूत अभ्यासक्रमाची तयारी, पायाभूत अभ्यासक्रम जो आहे, जो त्या वर्गामध्ये लागतो, त्याची पण तयारी आत्तापर्यंत आपण सर्वजण करत आलेलो आहोत. परंतु 10वी नंतर किंवा 12वी नंतर विद्यार्थ्यांनी करिअर कसं निवडावं यावर मात्र कुठल्याही प्रकारचा सांगोपांग विचार झालेला नाही. विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध कसा घ्यायचा, आपलं भविष्य कसं ठरवायचं, याच्याकरता कुठल्याही प्रकारचं बेसिक अशी कुठल्याही प्रकारची प्रोसिजर सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. परंतु या ठिकाणी आपण या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये करिअर कसे निवडावे यावर आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. काही PPTs माझ्याकडे आहेत. त्या PPTच्या माध्यमातून आपण करिअर विद्यार्थ्याचं कसं निवडलं पाहिजे, टप्प्याटप्प्याने कसा विचार केला पाहिजे, विद्यार्थ्यांचं असेसमेंट पाल्याने कसं करावं किंवा त्या विद्यार्थ्याच्या ज्या प्रक्रिया आहेत करिअर निवडीच्या त्या कशा बघाव्यात या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सांगोपांग या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मार्गदर्शन या ठिकाणी मी PPTच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर सर्वप्रथम या वेध भविष्याच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. मी चंद्रशेखर गुलवाडे, माजी समुपदेशक, जिल्हा समुपदेशक, डायट अमरावती. चला तर सुरू करूया. वेलकम टू करिअर अवेअरनेस. ज्या करिअरमध्ये आपल्याला काम करायचं आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे आपल्या आवडीनुसार, त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं सामोरे गेलो पाहिजे, त्या करिअरबद्दल अवेअरनेस आपल्याला कसा आला पाहिजे, या गोष्टीपासून आपण सुरुवात करणार आहोत की विद्यार्थ्यांनी आपलं करिअर कशा पद्धतीनं शोधावं. आता एक मुलगा या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे आणि त्याच्यासमोर एक प्रश्न पडलेला आहे की आजूबाजूला लिहिलेले जेवढे काही करिअर्स आहेत ते करिअर त्याच्या कागदावर लिहिलेले आहेत आणि तो विचार करतो आहे की व्हॉट आय वॉन्ट टू बिकम, मी काय बनावं, मी कुठला अभ्यासक्रम सिलेक्ट करावा, मी कुठल्या वाटेने जावं, अशा पद्धतीचा विचार त्याच्या मनामध्ये या ठिकाणी सुरू आहे. करिअरचं खूप मोठं एक्सपोजर आहे. आपण महाकरिअर पोर्टलची गेल्या 1.5-2 वर्षापासून चर्चा करत आहोत. त्यावर सुद्धा मी एक PPT बनवलेली आहे. ते सुद्धा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना नक्कीच कामात पडणार आहेत. आपल्या अमरावती जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्यामधून नक्कीच प्रेरणा या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला करिअर दिलेले आहेत, एक लिस्ट दिलेली आहेत. यामध्ये टीचर आहे, सिव्हिल सर्व्हिसेस आहे, IAS ऑफिसर आहे, IFS आहे, IPS आहे, अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहे, सायकोलॉजिस्ट आहे, आर्किटेक्ट आहे, मॅनेजमेंट आहे, पायलट आहे, टेक्नॉलॉजिस्ट आहे, आर्किओलॉजिस्ट आहे, ॲग्रिकल्चरिस्ट आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, मेडिसिन आहे, अशा CA आहे, CS आहे, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे, म्हणजे इव्हन सर्वच्या सर्व फील्ड या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसतात. मग विद्यार्थ्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होते की यापैकी मी कुठल्या करिअरला जावं. मला सर्वच करिअर हवेसे वाटतात
मग सर्वच करिअरमध्ये तर आपण प्रवेश घेऊ शकत नाही, पण कुठला करिअर आपण निवडावं हा एक मोठा मेजर प्रश्न मुलांच्या मनामध्ये आणि पाल्यांच्या मनामध्ये निश्चित फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतं. जसं या विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की नेमकं मी कोणतं करिअर करावं. मग त्याकरता आपल्याला काय करावं लागेल? हे करिअर एवढे मोठे कसे काय निर्माण झाले? पूर्वीच्या काळी जेव्हा पूर्वीचा जो काळ होता, एक साधारणतः सायन्स किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा आर्ट्स किंवा कॉमर्स अशा प्रकारचे करिअर होते. आता हा जो चेंज झालेला जो सिनॅरिओ आहे, ज्या काही पद्धती बदलली आहे त्या कशामुळे बदलल्या? तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो की ग्लोबलायझेशन झालं, जग एकत्र आलं. आज एका क्लिकवर आपण जगातल्या कुठल्याही देशातील व्यक्तीशी बोलू शकतो, कुठल्याही देशाची इंटरॅक्शन आपण फेस टू फेस करू शकतो, व्हर्च्युअल आपल्याला बोलता येते. तो विद्यार्थी त्या ठिकाणी काय करत आहे हे आपल्याला समजून येतं. या ग्लोबलायझेशनचा हा परिणाम आहे की पॅन्डेमिक कोविडमध्ये 1.5 वर्ष सातत्यानं सर्व जग आपल्या 4 भिंतीच्या आतमध्ये बंद झाल्यानंतर सुद्धा हा देश थांबलेला नव्हता, कामं थांबलेली नव्हती, ही कामं सर्व सुरू होती आणि त्यामुळं ही इकॉनॉमी अशी जिवंत राहिली आणि सर्व देश पुन्हा लॉकडाऊनच्या या गर्तेतून बाहेर निघाल्यानंतर पुन्हा आपल्या कामाला लागले. त्याच्यामुळे हा चेंजिंग सिनेरिओ जो बदलला किंवा कोविडनं अकस्मात ॲक्सिडेंटली बदलून एका फास्ट रूटवर आपल्याला सर्वांना आणून ठेवलं, त्यामुळे हे बदल संभाव्य बदल या ठिकाणी झालेले आहेत. रोल ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशनचा जो पार्ट आहे तो टेक्नॉलॉजी तो बदललेला आहे. आपण आता बऱ्याच गोष्टी व्हर्च्युअल करतो आहे. इथं पण जे ट्रेनिंग तुम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये व्हर्च्युअलच्या दृष्टिकोनातून काही व्हिडिओज तयार करण्यात आले यूट्यूबवर, ते तुम्हाला दाखवण्यात येतात. त्याच्यामुळं माणसाची गरज या ठिकाणी उरलेली नाही. ते त्या सीटवर बसून आपलं काम करतात, आपण इथून ऐकण्याच्या भूमिकेमध्ये करायचा आहे. हा काळ येतो आहे आणि नेमकं तुम्हाला या ठिकाणी मला सांगावं वाटते की बऱ्याचशा IT कंपन्या ज्या आहेत त्यांनी तर आपल्या इंजिनिअरना, सॉफ्टवेअर इंजिनिअरना सांगितलं की तुम्ही घरी बसूनच काम करा. त्याच्यामुळं त्यांच्या संदर्भातल्या ज्या काही सेवा कंपनीला पुरवाव्या लागत होत्या त्या पुरवाव्या लागण्याची काही गरज नाही. त्यांना ॲडिशनल TADA देणे, अलाउन्सेस देणे, त्यांच्या जेवणाची, त्यांच्या राहण्याची, अकोमोडेशनची सारी व्यवस्था करणे, त्या गोष्टी आता बाजूला झालेल्या आहेत आणि तेच काम तोच इंजिनियर, तोच सॉफ्टवेअर इंजिनियर घरी बसून करतो आहे आणि कंपनी चालते, असं चित्र तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. वर्ड जवळ आलेलं आहे. या जगामध्ये काही घडलं तरी आपल्याला एका सेकंदामध्ये ती माहिती कळते. आधुनिकीकरण झालेलं आहे, औद्योगिकीकरण झालेलं आहे. अनेक गोष्टी मर्ज झाल्यात, काही नव्यानं निर्माण झाल्यात, त्या टेक्नॉलॉजी रेव्होल्युशन आलेत. इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेर आपल्याला कळायला लागले की काय काय घडते आहे, कोणकोणत्या प्रकारचे चेंजेस आपल्याला दिसतो आहे. कस्टमर केअर, बॅक ऑफिस जॉब्स, आताच मी बोललो, ई-लर्निंग, ई-गव्हर्नन्स, ट्रॅव्हल अँड टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, ह्या गोष्टी आपण अनुभवत आहोत. ई-बँकिंग तर आता प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये झालेलं आहे. इन्शुरन्स आहे, कम्प्युटरायझेशन आहे, बायोइन्फॉर्मॅटिक्स आहे, सर्व्हिस सेक्टर इज इन डिमांड आहे. म्हणजे एखाद्या आंब्याचं आपल्याला आंबे जर हवे असतील तर शेतामध्ये एखादी बीज रोपण करून त्या झाडाला वाढवणे, एक 20-25 वर्ष वाट पाहणे, मग त्याला आंबे येईल, मग ते खाऊ आपण. म्हणजे पोरांनी लावले आणि त्याच्या मुलांनी ते आंबे खायचे. आता तो जमाना गेला. आता सीडलेस आंबे आलेले आहेत. एका कुंडीमध्ये आंब्याची झाडं वाढत आहेत, त्याला खूप सारे फळं लागत आहेत. अशा प्रकारचं एक चित्र, एक प्रकारची क्रांती तुम्हाला साधारणतः पाहायला मिळेल. पूर्वीच्या काळी असे अंगूर यायचे, त्या अंगुरामध्ये बीज असायचं. म्हणजे आपण खात असताना ते बीज आपल्याला फेकावं लागत होतो आणि मग बाकीचा जो गर आहे तो आपण खात होतो. परंतु आता ते चित्र बदललं आणि ही टेक्नॉलॉजी हळूहळू वाढत चाललेली आहे. अशा प्रकारचे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहे. असा तो सिनेरिओ संपूर्ण बदलत चालला. कॉम्पिटिशन टफ झाली. स्पेशलायझेशनचा जमाना, सुपर स्पेशलायझेशनचा जमाना आता आलेला आहे. वर्ड असं चेंज होत आहे. लोक क्वालिटीसाठी डिमांड करत आहे, त्याला स्पर्धा वाटली. अनेक लोक एका पोस्टसाठी अप्लाय करतात. नवीन कंपन्या आल्यात, त्यांचे प्रॉडक्ट्स आलेत. काहीही जवळ नसताना अनेक कंपन्या काम करतात. एक उदाहरण मी या ठिकाणी देतो. ओला नावाची जी कंपनी आहे ती साधारणतः कुठल्याही टुरिस्टसाठी वेगवेगळ्या शहरामध्ये हॉटेल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करते, हॉटेलची सेवा प्रोव्हाइड करते. ॲक्च्युअली ओला कंपनीचं कोणत्याही प्रकारचं देशामध्ये परदेशामध्ये हॉटेल नाही, परंतु त्यांनी अशा प्रकारची एक सेवा दिली की ज्या माध्यमातून आपण बुकिंग करून त्या ठिकाणी राहायला आपली जाऊ शकतो, आपण आपला कालावधी घालू शकतो. याला क्लायंट सर्व्हिस म्हणतात. ही सर्व्हिस एक आपल्याला एक छोटंसं तयार झालेलं कंपनी आपल्याला पुरवते. तशाच प्रकारे
उबरसुद्धा आहे की फोन केलं की टॅक्सी आपल्याकडे येतं, आपण त्यात बसतो, जातो, दुसरीकडे जाऊन पोचतो. एका विशिष्ट पैशामध्ये आपल्याला ती सेवा आपल्याला मिळते आहे. कुठल्याही प्रकारचं चिटिंग आपल्यासाठी आपल्याकडे होत नाही, त्यांचे दर ठरलेले असतात. तर ह्या ज्या काही नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत, त्या नवीन नवीन गोष्टी आता या चेंजिंग सिनेरिओमध्ये घडत आहेत. ॲक्च्युअली जर आपण विचार जर केला तर साधारणतः आपल्याला असं आढळून येतं की जीवनाचे विद्यार्थ्याचे 3 टर्निंग पॉईंट खूप महत्त्वाचे असतात. एक वर्ग 10वा, एक वर्ग 12वा आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन. कुठेतरी आपल्याला एक फर्म डिसिजन घ्यावं लागतं. त्या डिसिजनमध्ये त्याचे आईवडील समाविष्ट असतात, तो मुलगा स्वतः असतो आणि जर का तुम्ही समुपदेशकाची मदत घेत असाल तर समुपदेशकसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. अशा प्रकारचं चित्र साधारणतः तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 10वी हा टर्निंग पॉईंट आहे. 10वीनंतर काय करावं? बरेच लोक यापूर्वी डिसिजन असे घेत होते की 10वीनंतर पूर्ण सायन्स घ्यायचं, त्यानंतर जर जिकडे चांगले मार्क पडले तर मेडिकलला जायचं, इंजिनिअरिंगला जायचं किंवा अन्य कुठल्या क्षेत्राकडे जायचं. परंतु आता गेल्या जवळपास 15 वर्षापासून मी काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. तर विद्यार्थी आजकाल अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा इश्यू ठेवत नाही. ज्या विद्यार्थ्याला वाटते आपण इंजिनियर बनावं तर ते PCM शाखा घेऊन मोकळे होतात, बायफोकल घेतात. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण मेडिकलला जावं तर ते PCB ग्रुप घेतात आणि त्याच्यावर चांगलं फोकस करून त्याची तयारी करतात. कारण टफ कॉम्पिटिशन आहे, एका मार्कासाठी स्ट्रगल आहे, एका मार्कासाठी आपली सीट जाते आहे. त्याच्यामुळं मुलं आजकाल कुठल्याही प्रकारचा ॲक्सक्यूज ठेवत नाहीत. अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसायला लागलेलं आहे. ते आयुष्यातले 3 अत्यंत महत्त्वाचे टर्निंग पॉईंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण मात्र ग्रॅज्युएशन नंतर विचार करायचो. आता मुलं मात्र अगदी 8व्या वर्गापासून 5व्या वर्गापासून 10वीपासून विचार करतात. खूप चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारचे 3 टर्निंग पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिसतं. तर मग आता या 3 टर्निंग पॉईंटच्या फेजेसमधून जात असताना साधारणतः जर आपल्या जीवनाला एक आकार द्यायचा असेल, ए प्रॉपर डिसिजन मे शेप युअर लाईफ. जर या प्रसंगाला किंवा या स्टेजला जर आपण एक प्रॉपर डिसिजन घेतलं तर मुलाचं करिअर अत्यंत सुंदर घडतं. त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे, आपली गरज काय, आपण काय बनणार आहोत, आपला गोल काय, आपलं ध्येय काय, हे निश्चित आपल्याला करणं पहिले गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्याकरता सोर्सेस आपल्याला बघायचे आहे. तर फाइंडिंग द इन्फॉर्मेशन ऑफ व्हेरियस करिअर अँड द गायडन्स. कुठल्या करिअरमध्ये आपण सुटू शकतो, त्या करिअरचं स्ट्रक्चर काय आहे, त्या करिअरमध्ये कशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल, आपला स्टॅमिना टिकेल की नाही, आपली पर्सनॅलिटी त्याला मॅच होते की नाही, आपली आवड त्याला मॅच होते की नाही, आपल्यामध्ये असलेल्या क्षमता ज्या आहेत त्या ठिकाणी कामी पडतात की नाही, हा सार विचार विवेक बुद्धीने केलेला विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. त्यानंतरच आपण करिअरची निवड चांगल्या तऱ्हेने करू शकतो. मग ही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती कोणाकडून मिळणार, ती तुम्हाला मीडियाकडून मिळणार. तुम्हाला माहिती आहे वृत्तपत्रामध्ये म्हणजे न्यूजपेपरला जाहिरात येत असते, न्यूजपेपरला अनेक करिअरच्या विषयी माहिती येत असते. एक करिअर कट्टा म्हणून पुरवणी चालली जाते किंवा करिअर गायडन्स म्हणून पुरवणी चालवल्या जातात किंवा पेपरमध्ये अशा प्रकारच्या बातम्या येतात. करिअर काउन्सिलर आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास 8 ठिकाणी करिअर गायडन्स सेंटर आहेत. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करिअरचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. प्रसंगी तुमच्या टेस्ट पण घेतल्या जातात. एकंदरीत तुमच्याकडे असलेली ॲबिलिटी, तुमच्याकडे असलेला इंटरेस्ट, एकंदरीत तुमच्याकडे असलेली पर्सनॅलिटी, या साऱ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला सजेस्ट केलं जातं की ही करिअर तुझ्यासाठी सुटेबल आहेत, यापैकी तू कोणतं करू शकतो. त्याचा प्राधान्यक्रमसुद्धा ठरवून दिला जातो. तुमचा A प्लॅन, तुमचा B प्लॅन, तुमचा C प्लॅन हा तयार करून दिला जातो. इतकं सुंदर मार्गदर्शन करिअर काउन्सिलच्या माध्यमातून तुम्हाला सातत्यानं मिळतं. तर ही जी माहिती आहे आपल्या करिअरची टीचर, पॅरेंट्स, फ्रेंड्स आणि पुस्तकाच्या माध्यमातून सातत्याने मिळत असते. परंतु आपण साधारणतः असा एक ट्रेंड ऐकतो की कुठला आपला शेजारी किंवा कुटुंबातलाच एखादा व्यक्ती असेल. आत्ता डाएटला असताना एक घटना अशी घडली की डाएटला असताना एक मुलगा माझ्याकडे करिअर काउन्सिलिंगसाठी आला होता. त्याच्या घरामध्ये सर्व मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व त्याच्या परिवारातले लोक होते. सोबत इंजिनियर होते, IITian झालेले, MBBS झालेले, MD झालेले, स्पेशलायझेशन झालेले, असा तो खूप मोठा रिच परिवार. त्या कॅटेगरीमधला एक मुलगा माझ्याकडे आल्यानंतर जेव्हा मी त्याच्या इंटरेस्ट, पर्सनॅलिटी आणि ॲप्टिट्यूड टेस्टिंग केलं तर मला असं आढळून आलं की हा मुलगा कॉमर्स साईडला खूप इच्छुक आहे जाण्याकरता आणि त्याला पर्सेंटेजसुद्धा पोद्दारचा तो स्टुडंट होता आणि CBSE त्याचा बोर्ड होतं. त्यातून त्याला जवळपास 97 पॉईंट समथिंग असे काहीतरी पर्सेंट मिळाले होते. पण घरातली परिस्थिती मेडिकल आणि इंजिनिअरिंगची, सर्वजण फोर्स करत होते की तू IIT कर, असं कर, तसं कर. मात्र माझ्या काउन्सिलिंगमध्ये किंवा माझ्या टेस्टिंगमध्ये त्या मुलाचा इंटरेस्ट कॉमर्सकडे निघाला
मुलं घरामध्ये आईवडिलाच्या विरोधात जात नाही, परंतु आपलं मत जेव्हा व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ती व्यक्त त्या कागदावरती करतात. तशाच पद्धतीचं घडलं. त्याच्या आईवडिलांनी मला 2-2, 4-4 वेळा म्हटलं, सर याला सायन्सला पाठवायचं आहे, सर याला इंजिनियर बनवायचं आहे, सर याला डॉक्टर बनवायचं आहे. परंतु मी त्यांना सांगितलं, माझ्या टेस्टिंगमध्ये त्याचा कल कॉमर्सकडे निघालेला आहे. तुमचा मुलगा उत्तम CA बनू शकतो, उत्तम CS बनू शकतो, उत्तम लॉयर बनू शकतो. हवं तर त्याला तशा पद्धतीचं एक्सपोजर द्या, बाकी तुमचं डिसिजन तुम्ही घेऊ शकता. माझं सांगणं काम आहे, अशा प्रकारचा निर्णय एक आम्ही त्याला दिला. आणि आश्चर्य सांगतो, यावर्षी तो मुलगा क्लॅट नावाच्या एक्झाम, म्हणजे ब्रिजलाल बियानीमध्ये त्याने ॲडमिशन तर घेतली सायन्सलाच, 11वी-12वी त्यानं सायन्समधूनच केलं. परंतु त्या 2 वर्षामध्ये त्यानं क्लॅट नावाची एक संस्था आहे, ती संस्थेमध्ये जवळपास 22 असे नॅशनल लेवलचे कॉलेजेसचा एक ग्रुप आहे. आणि त्या ग्रुपनं क्लॅट नावाची एक एक्झाम त्यांनी मुलांना द्यावी लागते. ती एक्झाम दिली, त्यामध्ये देशातून तो जवळपास 64वा आला. आणि बँगलोरला त्याची त्या नॅशनल लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन झाली. आणि तो परिवार एवढा खुश झाला की एअर रँक त्याची 64 आली. आणि आपल्या मुलानं एक आगळं वेगळं असे क्लॅटची अत्यंत डिसिप्लिन मोडवर घेतली जाणारी एक्झाम, अत्यंत स्ट्रिक्ट आणि अत्यंत कठीण अशी परीक्षा इतक्या चांगल्या मार्कांनी पास केली. त्याचं त्यांना आश्चर्य वाटलं आणि मग ते कुटुंब त्यांना सहकार्य करायला लागलं. आज तो मुलगा नॅशनल लॉ कॉलेजला बँगलोरला सध्या LLBच्यासाठी प्रवेशित झालेला आहे. तर असं सुद्धा साधारणतः घडतं. ओके, तर आम्ही जे व्होकेशनल गायडन्स विद्यार्थ्यांना करतो, व्होकेशनल काउन्सिलिंग जे विद्यार्थ्यांना करतो, त्याचे 2 पर्पज आमचे साधारणतः असतात. पहिला पर्पज टू हेल्प द पीपल मेक गुड व्होकेशनल ॲडजस्टमेंट, आणि दुसरा आहे टू फॅसिलिटेट द स्मूथ फंक्शनिंग ऑफ द सोशल इकॉनॉमी थ्रू इफेक्टिव्ह यूज ऑफ मॅनपॉवर. म्हणजे या दोन्ही सेंटेन्सेसचा असा अर्थ येतो की आम्ही विद्यार्थ्यांना फक्त त्यांची व्होकेशनल ॲडजस्टमेंट कशा पद्धतीची आहे ती त्यांना समजून सांगतो. त्याचप्रमाणे हे जे काही एलिमेंट्स आहे, हा जो विद्यार्थी आहे त्याचं पोटेन्शियल कोण्या दिशेनं जाते आहे त्याची जाणीव आम्ही त्या ठिकाणी करून देत असतो. कारण तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक विद्यार्थी हा डिफरंट असतो. त्याची पर्सनॅलिटी, त्याची पोटेन्शियल, त्याचा इंटरेस्ट, त्याची ॲबिलिटी, त्याचे स्किल्स, त्याच्या फिजिकल अँड मेंटल स्ट्रेंथ ह्या सर्व वेगळ्या येतात. आणि मग त्या मोजायच्या कशा? आपल्या ज्या मुलांना तुम्ही जन्म दिला त्या मायबापाला सुद्धा माहीत नसते की ॲक्च्युली माझ्या मुलाची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याला नेमकं काय आवडतं, काय काय आहेत त्याच्यामध्ये, काय आतमध्ये. म्हणजे एका सिग्मंड फ्राईडनं एका मानसशास्त्रज्ञानं असं काढलं की माणसाच्या एकंदरीत पर्सनॅलिटीचे 5555 पैलू असतात. आणि त्याचा स्टडी त्यानं केला आणि त्याच्यामधून त्यानं एक व्यक्तिमत्व विकसन करणारी एक टेस्ट फाइंड आउट केली. आणि आपल्याला आपल्या अंतरंगामधले 5555 पैलू आपल्याला माहीत पडतात. परंतु हे 5555 पैलू आपल्याला माहीत करून नाही घ्यायचे आहेत. आपल्याला फक्त शैक्षणिक दृष्टिकोनातून त्या विद्यार्थ्याला ज्या करिअरला जायचा आहे, जो गोल त्यानं ठरवलेला आहे तो अचीव करण्याकरता साधारणतः त्याच्याकडे ते पोटेन्शियल आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणून त्या विद्यार्थ्याची टेस्ट करणं गरजेचं आहे. सायकोलॉजिकल टेस्ट नावाचा एक प्रकार आहे, GATV नावाची एक टेस्ट आहे, ज्याचा अभ्यास आम्ही जवळपास मुंबईला 1 वर्ष त्या ठिकाणी राहून केला. आणि त्या कोर्समध्ये सुद्धा आपलं मेरिट त्या ठिकाणी कायम ठेवलं. जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट ऑफ बॅटरी त्याला आपण म्हणतो आहे, या अमेरिकेच्या टेस्ट आहे, त्याचं भारतीयकरण करण्यात आलं. आणि त्या टेस्ट आजही जसाच्या तसा पॉवरफुल आहे. बाजारामध्ये अनेक टेस्ट आल्यात, अनेक सायकोलॉजिकल ऑनलाईन टेस्ट आलेत, परंतु GATV ही एक राजा नावाची टेस्ट आहे. आणि त्या टेस्टच्या माध्यमातून अत्यंत सुंदर समुपदेशन विद्यार्थ्याचं पोटेन्शियल बाहेर पडतं. त्याला ॲप्टिट्यूड टेस्ट असं नाव दिलं जाते, त्याला मराठीमध्ये अभियोग्यता चाचणी म्हणतात. इट हेल्प्स यू टू चूज द राईट करिअर व्हाईल सेटिंग द गोल. जेव्हा आपला गोल सेट असतो तेव्हा तो गोल सेट करण्याकरता आपल्याला त्याची मदत या ठिकाणी होते. आता बरंचदा काय होतं की विद्यार्थी तर हुशार असतात, चांगले मार्क मिळवतात, परंतु त्याला एक डायरेक्शन नसते किंवा त्याला घरून असं पाहिजे तसं प्रॉपर गायडन्स नसते किंवा टीचरलासुद्धा बऱ्याचशा गोष्टी माहीत असतातच असे नव्हे, त्यांनासुद्धा एक लिमिटेड दर्जाचं नॉलेज त्या ठिकाणी असते. टेक डिसिजन व्हॉट यू वॉन्ट अँड व्हॉट इज द राईट करिअर फॉर यू. आपण आपलं डिसिजन घेताना नेमकं कोणाला विचारलं पाहिजे, कुठून आपल्याला माहिती मिळेल, कुठून सोर्स मिळेल, तर ती त्या प्रॉपर चॅनलकडून भेटली तर आपलं भलं आहे. म्हणजे यू डू डिसाईड द राईट करिअर. मुलाने आपलं करिअर पद्धतशीर आणि अगदी राईट निवडलं पाहिजे. नेव्हर चूज ए करिअर बाय फ्लुक. याचा अर्थ असा आहे की समजा एखादा जो मुलगा आहे आणि काय होतं, एका फॅमिलीमध्ये एका मुलाला खूप छान पर्सेंटेज मिळतात
पर्सेंटेज मिळाल्यानंतर घरातले सर्व आनंदित होतात. आईवडील आजी आजोबा खूप शिकलेले नसतात. मग त्यांच्याकडे एक भैया माणूस असतो, दररोज दूध आणून देत असतो. आणि मग त्याची आई खूप खुश असते, आनंदात असते की आपल्या मुलाला खूप छान पर्सेंटेज मिळाले. आणि मग ती दूध घ्यायला जेव्हा जाते तर भैया मेरा मोनू बहुत अच्छे मार्क्स से पास हो गया है, अभी उसने क्या करना चाहिए तो हमें बताइए. आता दूधवाला तो सुद्धा कमी शिकलेला, त्याच्यामुळं त्यालासुद्धा माहीत नसते. तो काय म्हणतो, बहन जी आपके मोनू को हमारे यहाँ भैंस का दूध निकालने के लिए भेज दीजिए. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की जर आपण प्रॉपर चॅनलला गेलो तर प्रॉपर माहिती आपल्याला मिळणार, प्रॉपर गायडन्स आपल्याला मिळणार, आपण पुढे जाऊ. जर प्रॉपर गायडन्सच आपल्याला मिळालं नाही, कोणालाही आपण विचारत राहिलो तर अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी होऊ शकते. त्याकरता एक प्लॅनिंग गरजेचं आहे. एक तर ज्या करिअरमध्ये आपण जाणार त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला हवी, म्हणजे अवेअरनेस आलं. तिथपर्यंत पोहोचवण्याकरता कुठले टप्पे आहेत, काय काय आपल्याला करावं लागेल त्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि त्या गोलमध्ये आपण सूट होतो की नाही, तशा पद्धतीचं आपली पर्सनॅलिटी आहे का, तशा पद्धतीची आपल्याला आवड आहे का, अशा प्रकारचं सेल्फ असेसमेंट जेव्हा आपण करू तेव्हा आपलं खऱ्या अर्थानं कीप अटेन्शन फाईल शेपिंग करिअर या शब्दाचा अर्थ सार्थकी लागेल. कारण या 3 गोष्टी असल्याशिवाय, अवेअरनेस, प्लॅनिंग आणि सेल्फ असेसमेंट असल्याशिवाय आपण आपल्या करिअरला उत्तम शेप देऊ शकत नाही. तर हीच गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मग ते अवेअरनेस कसं, अवेअरनेस म्हणजे नेमकं काय? विद्यार्थी म्हणा सर अवेअरनेस खूप वेळचं सुरू आहे तुमचं, नेमकं अवेअरनेस म्हणजे काय? त्या विद्यार्थ्यामधले स्ट्रेंथ काय आहे, त्या विद्यार्थ्यामधले विकनेस काय आहे? म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच फील्डला हार्डवर्क असतं. मेकॅनिकल फील्डमध्ये साधारणतः मुली फार कमी जातात, कारण मशीनशी साधं डीलिंग करावं लागतं. त्याच्यामुळं मुली फार त्या क्षेत्राकडे वळतात. हल्ली आता मुली सर्वच ठिकाणी आहेत, तो विषय नाही आहे. आता NDAमध्ये सुद्धा परमिशन मुलींना दिलेली आहे. सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर भाष्य केलेलं आहे की आतापर्यंत मुलींना तुम्ही NDAपासून का वंचित ठेवलं, मुलांनाच का प्रवेश देता, मुलींनासुद्धा द्या. तेव्हा स्ट्रेंथ अँड विकनेस याचा जर आपण विचार केला तर साधारणतः आपल्याला जे झेपेल त्याच गोष्टी आपण कराव्यात. एक साधारण व्यक्तिमत्व हे फार वेगवेगळ्या प्रकारचे असते. कोणाची स्ट्रेंथ असते, कोणाची नसते. तर ती गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मर्यादा असल्या की मग कुठलं फील्ड निवडावं या संदर्भात सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर काही इम्प्रूव्हमेंट करणारे काही एरिया आपल्याकडे असतील, काही कमी असेल, काही जास्त असेल, तर तिथं आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल. कारण कॉम्पिटिशन टफ आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होते आणि म्हणून या गोष्टी पाहणं, त्याच्याबद्दल अवेअर होणं गरजेचं आहे. एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या इन्स्टिट्यूटचं स्टेटस कसं आहे, त्याची क्रेडिबिलिटी कशी आहे, त्याला AICTEची, DTEची, MCIची, DCIची ॲफिलिएशन आहे किंवा नाही, मान्यता आहे किंवा नाही, हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहे, ते प्लेसमेंट आहे की नाही, त्या ठिकाणी जो सिलेक्ट आपण अभ्यासक्रम केला त्यामध्ये वर्क कसं असतं, अशा पद्धतीच्या साऱ्या गोष्टी आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं असतात. कारण स्ट्रिक्ट कॉम्पिटिशन आहे ॲडमिशनसाठी. एका मार्कानं त्या ठिकाणी ॲडमिशन मिस होतात, हे आपल्याला चांगल्यापैकी माहीत आहे. हाय कट ऑफ पर्सेंटेज म्हणजे एका मार्काने ॲडमिशन देतात की मला एक असं आठवते, एक उदाहरण मी या ठिकाणी शेअर करतो अंजनगाव सुरजीचं. एक साधारणतः 2007-08 साली आम्ही एका विद्यार्थ्याला करिअर टेस्टिंग केलं होतं आणि तो विद्यार्थी खूप हुशार होता, ब्रिलियंट होता. आम्हाला वाटत होतं की त्याची 100% MBBSला ॲडमिशन होणार, परंतु त्याला 176 मार्क मिळाले. त्यावेळेस नीट एक्झाम नव्हती, PET आणि PMT एक्झाम चालायच्या आणि 176 मार्क त्याला मिळाले आणि 177वर MBBS क्लोज झालं होतं. गरिबाचा मुलगा, अत्यंत होतकरू मुलगा, प्रामाणिक मुलगा, खूप कष्ट करणारा, नाराज झाला. परंतु त्याच्यातल्या स्ट्रेंथ आम्हाला माहीत होत्या. त्याची एक साधारणतः IQ आणि EQ लेवल आम्हाला माहीत होती. त्याला आम्ही सजेस्ट केलं की नेमकं आपण काय केलं पाहिजे, तू 1 वर्ष त्या ठिकाणी गॅप घे, पुन्हा तयारी कर आणि चांगल्या पद्धतीनं मार्क पास होऊन पुढे जा. तो म्हणाला की माझी घरची परिस्थिती व्यवस्थित नाही, मी पुन्हा तयारी करू शकत नाही. आता 176च्या माध्यमातून जे काही मिळेल ते मी घ्यायला तयार आहो. प्रायव्हेट कॉलेजला जाऊ शकत नव्हता कारण तेवढी त्याची परिस्थिती नव्हती. त्यावेळेस त्याला BDS मिळालं असतं 100%. तर अशा परिस्थितीमध्ये त्याला रिपीट करायला लावलं. रिपीट केल्यानंतर तो अकोल्याला गेला. आम्ही काही कलेक्शन करून त्याला मदत केली. तो मुलगा अकोल्याला गेला, तिथं तयारी केली आणि एका वर्षामध्ये जो त्याचा अभ्यासक्रम राहिलेला होता, ज्याच्यामुळे त्याचा मेरिट हुकला होता, प्रचंड अभ्यास केल्यानंतर त्याला 200 पैकी 199 मार्क PMTला सुद्धा आले आणि PETला सुद्धा आले.
परंतु त्याचा इंटरेस्ट ठरलेला होता की मेडिकलला जायचा आणि म्हणून तो MBBSला गेला. आज तो देशातला एक नंबरचा उत्कृष्ट असा कार्डिओलॉजिस्ट म्हणून निर्माण झालेला आहे आणि एम्स चंदीगडमध्ये सध्या काम करतो आहे. त्याच्या हातून आत्तापर्यंत जवळपास 500 ते 1000 एवढ्या दरम्यानचे सर्व एन्जिओप्लास्टीच्या केसेस त्याच्या हाताकडून गेल्यात. कारण 2007-8 पासून तो आमच्यापासून दूर आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून दिल्लीला चंदीगडला तो काम करतो आहे. तर अशा पद्धतीचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर साधारणतः येत असतं. तर हाय कट ऑफ पर्सेंटेज असल्यामुळं प्रॉब्लेम क्रिएट होतो. तेव्हा आपला A, B आणि C प्लॅन आपला नेहमी तयार पाहिजे. एंट्रन्स एक्झाम कशा असतात, काय त्याचे अभ्यासक्रम असतात, त्याचं स्ट्रक्चर कसं असते, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमातून काय साध्य करू शकतो, लिमिटेड सीटमध्ये इन्स्टिट्यूटचं रेप्युटेशन कसं आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेच्या असतात. त्याच्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. अँड एस्टिमेटिंग, प्रेडिक्टिंग अँड कॅल्क्युलेटिंग द स्टेप टू अचीव गोल. म्हणजे तुम्हाला जर साधारणतः एस्टिमेट करता आलं स्वतःचं आणि भविष्याचा वेध घेता आला, त्याची तयारी करता आली, स्टेप्स तुम्हाला ठरवता आला, तर तुम्ही तुमचा गोल नक्कीच अचीव करू शकता. त्यासाठी फायनान्शियल स्टेटससुद्धा बघणं गरजेचं आहे. तुमचा जो गोल आहे, तुम्ही जो ठरवलेला आहे, तो रिअलिस्टिक आहे किंवा नाही. तो करिअर प्लॅन, तुम्हाला खूप शिकायचं असेल तर त्याला लॉंग टर्म गोल म्हणतात. जर तुम्हाला खूप कमी शिकून लगेच तुम्हाला जॉबवर लागायचं असेल किंवा बिझनेस करायचा असेल तर त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतात. त्याकरता आपला ॲक्शन प्लॅन तयार पाहिजे, त्याचं नेहमी मॉनिटरिंग झालं पाहिजे, त्याचं रिव्ह्यू आपण सातत्यानं घेतला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघितल्यात. सेल्फ असेसमेंट ज्याला आपण म्हणतो आहे की सेल्फ असेसमेंट खूप महत्त्वाचं असतं. लोक स्वतःचं असेसमेंट करत नाहीत आणि सिस्टीमला नावं ठेवत राहतात. सेल्फ असेसमेंट कसं होईल? सायकॉलॉजिकल टेस्टच्या माध्यमातून सेल्फ असेसमेंट होईल, ॲप्टिट्यूड होईल, आपल्या ॲप्टिट्यूड माहीत पडतील, आपला ॲक्च्युअली आयडेंटिफाईंग द इंटेलिजंट क्वोशंट काय आहे, IQ काय आहे, आयडेंटिफाईंग द इमोशनल क्वोशंट काय, EQ काय. आता तर त्याच्याही पुढे जग गेलेलं आहे. तुमचा स्पिरिच्युअल क्वोशंट काय आहे, तुमचा क्रिएटिव्ह क्वोशंट काय आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चनसुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येतात. स्किल्स आहेत, आपल्या व्हॅल्यूज काय आहे, कॉम्पिटेन्सीची इंटरेस्ट तुम्हाला कुठं आहे, परफॉर्मन्स तुमचा कसा आहे, ॲव्हरेज आहे का, अबव ॲव्हरेज आहे का, बिलो ॲव्हरेज आहे का, त्याच्यासाठी बॅकअप प्लॅन तुमचा तयार आहे का, मॉनिटरिंग तुम्ही करता आहे का, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. या साऱ्या गोष्टी सेल्फ असेसमेंटमध्ये मोडतात आणि त्या करणं गरजेच्या असतात. एकंदरीत कुठली पर्सनॅलिटी कोणत्या ठिकाणी फिट होते की एक लक्षात ठेवा, खूप गडबड करणारा, नेहमी बाहेर ज्याचं मन रमते असा विद्यार्थी कधी मेडिकल क्षेत्रामध्ये यशस्वी होणार नाही. त्याला आउटर जॉब मिळाला तरच तो यशस्वी होईल. म्हणजे पर्सनॅलिटी साधारणतः कशा पद्धतीची आहे, एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटीचा आहे की इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीचा आहे, ती पर्सनॅलिटी आमच्या टेस्टमधून फाइंड आउट होते. मुलगा सेन्सिटिव्ह नेचरचा आहे की कसं आहे, जबाबदारीचं भान त्याला आहे किंवा नाही, टीममध्ये काम करण्याची त्याला सवय आहे की नाही, त्या मुलाची इमोशनल स्टॅबिलिटी कशी आहे, लगेच रागावतो, लगेच रिलॅक्स होतो का, ते अशा प्रकारचं स्टेटस आपल्याला साधारणतः पाहायला मिळतं. नेचर कसं आहे मुलाचं कॅरेक्टर कसं आहे, सायकॉलॉजी कशी आहे, टॉलरन्स कसं आहे, मुलगा हार्ड वर्किंग का आहे का, इसी गोईंग आहे का, गेटिंग फ्रस्ट्रेटेड आहे का, सेल्फ इस्टीम, पॉझिटिव्ह थिंकिंग तो करतो आहे का. अशा पर्सनॅलिटीच्या अनेक पैलूंचं या ठिकाणी या टेस्टच्या माध्यमातून आयडेंटिफिकेशन होत असते. ते पाहणं अत्यंत गरजेचं असते. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट नक्की मी या ठिकाणी सांगेल, सक्सेस इज गॅरंटेड. यश हे नक्की तुम्हाला मिळणार, पण केव्हा? इफ यू प्लॅन युअर करिअर ॲज फॉलोज. म्हणजे तुम्ही, माझं सांगणं असं आहे की पहिले गोल निश्चित करा, त्याच्याकरता काय काय प्रयत्न करायचं ते तुम्ही ठरवा, त्याच्यानंतर तुमची व्हील पॉवर त्या ठिकाणी कामात पडेल आणि त्यातून तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल. आणि जर कॉन्सन्ट्रेशन झालं, गोल ठरला, तुम्ही प्रयत्न केले, तुमचा आत्मविश्वास वाढला, तुम्ही कॉन्सन्ट्रेट झाले तुमच्या अभ्यासक्रमावर, रिझल्ट विल बी. कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर तुमचा अभ्यास वाढेल, अभ्यास वाढला तर तुम्हाला नॉलेज प्राप्त होईल आणि नॉलेज जर मिळालं तर तुम्हाला सक्सेस 100% गॅरंटेड मिळणार. अशा प्रकारचं सूत्र आपल्याला साधारणतः या ठिकाणी पाहायला मिळतं. करिअर इज द मीडियम दॅट टेक्स यू टुवर्ड्स. आपण करिअर जेव्हा निवडतो त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्या साधारणतः खालील बघतो आपण. फायनान्शियल सिक्युरिटी कशी आहे, कितीचं पॅकेज आहे, काय मिळणार, सोशल स्टेटस कसं आहे, त्याच्यामध्ये लाईफमध्ये हॅपीनेस मिळणार की नाही, आपण कोणती पॉवर आपल्याला त्या अनुषंगाने मिळणार, या गोष्टीचा आपण नक्की अभ्यास त्या ठिकाणी करतो. तर नक्कीच करावा अशा प्रकारचा अभ्यास आपण, आणि तशा पद्धतीने आपलं करिअर आपण ठरवावं. वर्क ॲट रूट्स यू विल गेट फ्रूट्स. जर तुम्ही अत्यंत डीप असं प्लॅनिंग जर केलं विद्यार्थ्यासाठी तर नक्कीच तुम्हाला त्यामधून चांगल्या पद्धतीचं फलनिष्पत्ती होऊ शकते. एवढं या ठिकाणी सांगतो आहे. विद्यार्थ्यांना
शुभेच्छा देतो आहे. गेल्या 2003 पासून मी सातत्याने हे काम करतो आहे. करिअर काउन्सिलिंगचं, पर्सनॅलिटी फाइंड आउट करण्याचं, विद्यार्थ्याचं इंटरेस्ट फाइंड आउट करण्याचं आजही एक संधी आपल्याला शिक्षण परिषदेच्या माध्यमातून मिळाली. मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो, सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मी चंद्रशेखर मनोहरराव गुलवाडे, माझी जिल्हा समुपदेशक, सध्या जनता हायस्कूल फारम या ठिकाणी गणित शिक्षक म्हणून काम करतो. मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.